जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. पोलिसांच्या नाकावर टिचून दारू खरा विक्री, नागरिकांचा गंभीर आरोप. पुलगाव शहरामध्ये अवैध दारू आणि खरा गुटख्याच्या विक्रीने पुन्हा डोके वर काढले आहे. काही महिन्यापूर्वी प्रशासनाच्या कारवाईमुळे या अवैध व्यवसायांवर मोठ्या प्रमाणात आळा बसल्याचं चित्र होतं. मात्र आता पुन्हा अनेक भागात खुलेआम आणि लपून छपून विक्री सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कारवाईनंतर गुटखा खर्रा विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच जिल्हा पोलिसांच्या मोहिमेमुळे काही काळ अवैध दारू विक्रीही बंद झाली होती. मात्र आता पुलगावातील हिंगणघाट फैल, सुभाष मोहल्ला, नागपूर फैल, भरंडा, डायमंड चौक तसेच पोलीस ठाण्याच्या परिसरातील काही भागांमध्ये पुन्हा अवैध दारू आणि खर्रा विक्री सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. काही ठिकाणी एका दारूच्या पव्यासाठी सुमारे 200 रुपये तर एका खर्या पुडीसाठी 100 रुपयापर्यंत दर आकारला जात आहे. काही नागरिकांचा असा आरोप आहे की काही भ्रष्ट पोलिसांच्या संगणमतामुळे हा व्यवसाय सुरू असल्याची चर्चा शहरात आहे. प्रशासनाने तातडीनं चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आता पोलीस प्रशासन आणि संबंधित यंत्रणा या आरोपांची दखल घेऊन कोणती कारवाई करतात याकडे पुलगावकरांचे लक्ष लागले. अभिजित यादव, जनसंग्राम न्यूज, पुलगाव.